सुरुवात त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने. आदाब. पहा, कोणत्याही अतिबिघाड झालेल्या समाजाला केवळ सुधरा सुधरा असे म्हणून त्यांचा सुधार शक्य होईल का? नाही ना. तर त्यांच्याशी जवळीक साधून जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करून त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचून मग परामर्श साधता येतो. तसेच जे मोठे मोठे बदल त्यांच्यात अपेक्षित असतात ते केवळ उपदेश करून नव्हे तर त्यांच्यापुढे प्रत्यक्षदर्शी जिवंत उदाहरणे प्रस्थापित करून दाखवावे लागतात. समाज परिवर्तनाच्या क्रांतीसाठी नाना प्रयत्न हवे असतात आणि इतिहासात श्रेष्ठ व्यक्तींचे एकापेक्षा जास्त विवाह ही याच प्रयत्नांचा एक भाग आहे. पैगंबर मोहम्मद यांच्या विवाहामागेही देखील हेच ध्येय होते, पण त्यावर चुकीची चर्चा होते. खरं तर इतर धार्मिक ग्रंथात देखील शेकडो पत्नी असल्याचे दाखले आहेत. अगदी 16व्या शतकातही इतिहास पुरुषाच्या बहुपत्नीत्वाचे दाखले आहेत. पण इथे मी ते द्यायचे मुद्दाम टाळते, कारण आमच्या चॅनलचा उद्देश हा कोणाशीही नकारात्मक स्पर्धा करणे नव्हे तर खरा इस्लाम जनमानसात पोहोचवणे आणि इस्लाम विषयीचे गैरसमज दूर करणे हा आहे, ज्यास सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे. तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पैगंबर मोहम्मद यांचे विवाह व त्यामागची कारणे पाहूयात. प्रेषित मोहम्मद यांच्या विवाहामागचे पहिले कारण होते की विधवांचं पुनर्वसन, त्यांना सन्मान व पुनर्विवाहाचा मानवी हक्क बहाल करणे. तत्पूर्वी लक्षवेधी मुद्दा म्हणजे त्यांचा पहिला विवाह इथे लक्षात घ्या, जो वयाच्या 40व्या वर्षी म्हणजे त्यांच्या वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी 40 वर्षे वयाच्या 2 मुले असलेल्या व 2दा विधवा झालेल्या महिला हजरत खदिजा यांच्याशी केला होता. तरीही या दोघांचे जवळजवळ 25 वर्षांचे आदर्श सहजीवन हे प्रेम, आदर आणि सहकार्याचे उत्तम उदाहरण आहे. त्या हयात असेपर्यंत प्रेषितांनी दुसरा एकही विवाह केला नाही. पुन्हा ऐका की हजरत खदिजा या पहिल्या पत्नी जिवंत असेपर्यंत प्रेषितांनी दुसरा विवाह केला नाही. मग आपण असे कसे म्हणू शकतो बरे की तारुण्य संपल्यावर उतारवयात त्यांचे जे बाकी विवाह झाले ते शारीरिक सुखासाठी होते? औजबिल्ला. पहा, त्यांच्या नंतरच्या त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यात हजरत आयशा या सोडून बाकी सर्व पत्नी या विधवा होत्या, घटस्फोटित होत्या. या विवाहामागील कारण विधवांना सन्मान बहाल करणे हे होतं. विचार करा की सतीसारख्या प्रथा जिथे पतीच्या चितेत पत्नीस जिवंत जाळले जाते, अशा वेळी समाजाच्या विरुद्ध जाऊन विधवांशी विवाह करणे वाईट नाही हे त्यावेळच्या तरुणांना प्रेषितांनी दाखवून दिले व त्यासाठी त्यांना प्रोत्साहितही केले. त्यांचा दुसरा विवाह हा हजरत सौदा या वयस्क विधवा महिलेशी होता. झैनब बिनते खुझैमा या गरीब विधवा होत्या, समाजसेविका होत्या, गरिबांची आई म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांच्याशी विवाह करून प्रेषितांनी त्यांच्या कार्यास प्रेरणा दिली. पुढे उम्मे सलमा व हफ्सा या दोन्ही शहीदांच्या पत्नी होत्या. शहीदांच्या पत्नींना सन्मान व आश्रय देण्यासाठी विवाह करून त्यांनी त्यांचे दायित्व स्वीकारले. प्रेषित मोहम्मद यांच्या विवाहामागील दुसरे कारण म्हणजे समाजातील संघर्ष दूर करून ऐक्याचा संदेश व इस्लामच्या प्रसाराद्वारे समाज परिवर्तन करणे हा होता. कारण इस्लाम हा शांतीचा संदेश देतो. कुराण हा जगण्याचे परिपूर्ण सिद्धांत शिकवतो. असे विचार देतो की ज्याच्यावर आचरण करून अगदी वाईटातला वाईट माणूसही सोनं बनू शकतो. पण हे केव्हा शक्य आहे? तेव्हा जेव्हा तो ऐकण्यास तयार होईल. आणि नेमका हाच अडथळा होता अरबी समाजात. अगदीच रानटी म्हणावे असे लोक होते ते. सतत संघर्ष, रक्तपात, हमले, सूड, लुटमार, जुगार, दारू, वेश्यावृत्ती सगळं काही होतं. आणि अशा निगरगट्ट समाजाचे मन परिवर्तन किती अवघड काम होते पहा. पण अरबी समाजामध्ये जावयाला खूप महत्व दिलं जायचं, खूप सन्मान. जावई म्हणजे जणू जीव की प्राण असे त्यांचा. त्यामुळे प्रेषित मोहम्मद यांनी मोठमोठ्या मोतबर घराण्याशी जावई म्हणून संबंध प्रस्थापित केले. उम्मे हबीबा या मक्क्याच्या सरदार अबू सुफियान यांची कन्या होत्या. हजरत मैमुना याही मक्केतील प्रसिद्ध कुरेश खानदानातील कन्या होत्या. दोघीही विधवास. या लोकांची मुसलमानांशी दुश्मनी असे, पण नंतरच्या काळात प्रेषितांनी या महिलांशी विवाह केला आणि या कबिलांशी शांती संबंध प्रस्थापित झाले. इस्लामचा संदेश पोहोचवण्यात ते यशस्वी झाले आणि हळूहळू हे लोक वाईट कामे सोडून सदाचारी मार्गाकडे वळले. तसेच एका कबिलांतर्गत अनेक घराणी समाविष्ट असत, तीही बदलली, उलट प्रेषितांची सहाय्यक बनली. इथे लक्षात घ्या की प्रेषितांनी महान ध्येयापायी केवळ विवाह केले नाहीत, तर स्वतः आपल्या मुली सुद्धा सरदारांच्या घराण्यात देऊन संबंध प्रस्थापित केले. हजरत उस्मान हे श्रीमंत परंतु दानशीर सरदार होते. प्रेषितांनी आपली कन्या हजरत रुकय्या यांचा विवाह त्यांच्याशी केला आणि तिच्या मृत्यूनंतर दुसरी मुलगी हजरत उम्मे कुलसुम हिचाही विवाह त्यांच्याशी केला. हजरत अली हे गरीब पण शूरवीर सरदार या युवकाशी आपली मुलगी फातिमा हिचा विवाह केला. पुढे पाहूया की बनु नजीर व बनु मुस्तलिक या कबिल्यांशी कित्येक वर्ष मुसलमानांचा संघर्ष चालू होता. या दोन्हीकडूनही खूप नुकसान झालं होतं. तेव्हा या कबिल्यांशी शांतीचा संवाद साधण्याच्या उद्देशाने बनु नजीर या यहुदी कबिल्याच्या हजरत सफिया यांच्याशी प्रेषितांनी विवाह केला आणि दोन्ही धर्मात कटुता निर्माण होऊन मैत्रीचा धागा गुंफला गेला. बनु मुस्तलिकच्या हजरत झुवेरिया या युद्धबंदीत कैदी होत्या. त्यांचे पिता त्या कबिल्याचे प्रमुख होते. प्रेषितांनी झुवेरिया यांना आजाद करून त्यांच्याशी निकाह केला आणि हा संदेश दिला की गुलामांनाही विवाहाचा मानवी हक्क आहे.
आणि या विवाहानंतर पहा प्रेषितांच्या साथीदारांनी या कबिल्यात जी 101 घराणी सामील होती त्यांच्या युद्ध कैद्यांची मुक्तता केली, कारण आता ते पैगंबराचे सासरे झाले होते. आणि अशा प्रकारे दुश्मनी कायमची संपून या कबिल्यात इस्लामचा प्रसार झाला. ते सुधारले व भविष्यात प्रेषितांचे सहाय्यक बनले. तिसरं कारण म्हणजे विवाहामागील तिसरं कारण म्हणजे समाजातील चुकीच्या प्रथा दूर करण्यासाठीचा विवाह. हा प्रेषितांचा विवाह होता हजरत झैनब बिनते जहेश या घटस्फोटिक महिलेशी, ज्या आधी त्यांचे दत्तक पुत्र जैद यांच्या पत्नी होत्या. इस्लाममध्ये दत्तक पुत्राच्या पत्नीशी विवाह शक्य आहे. दत्तक मुलाचा विवाह संबंध हा दत्तक घेतलेल्या मातापित्याच्या विवाहास बाधा ठरू शकत नाही, हे सामाजिक उदाहरण यातून प्रस्थापित केले गेले. प्रेषित मोहम्मद यांच्या विवाहामागील चौथं ध्येय होतं धर्म प्रसाराची व्याप्ती. हजरत आयशा यांचा प्रेषितांची विवाह हा खूप चर्चेला जाणारा विषय. लहान वयात असूनही त्या खूप बुद्धिमान होत्या. धार्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी खास करून महिलांच्या बाबतीत धार्मिक आदेश तपशीलवार सांगणे हे मोठे कार्य होते. आणि हे काम तीच व्यक्ती करू शकते जिने प्रेषितांबरोबर रात्र दिवस खासगी आयुष्य व्यतीत केलं आहे, म्हणजे त्यांची पत्नी. हजरत आयशा यांना या वैवाहिक आयुष्यात अगदी बारीक सारीक ज्ञानही शिकता आले. पैगंबराच्या दिनचर्येतील छोट्या छोट्या गोष्टीपासून ते अगदी इस्लामिक कायद्यापर्यंतचे ज्ञान. आणि पहा प्रेषितांच्या मृत्यूनंतर त्यांनी पुढे ते पोहोचवले ज्ञान. 2000 पेक्षा जास्त हदीसे त्यांच्या नावे आहेत. प्रथम स्त्री फिका विदुषी म्हणजे मुफ्ती दर्जाच्या त्या मानल्या जातात. प्रेषितांच्या अनुयायांना ते कुराण समजून सांगायच्या, धार्मिक शंकांचे निरसन करायच्या, वसियत सारख्या किचकट प्रकरणांचा हिशोब लावायचा. त्यांची तर्कशुद्धता, स्मरणशक्ती व ज्ञान अफाट होते. धार्मिक व सामाजिक उन्नतीच्या त्या एक महान स्तंभ ठरल्या. मुस्लिम महिलांना धार्मिक मार्गदर्शन करण्याचा महत्वाचा अधिकार त्याच्यामुळे प्रमाणित झाला. शेवटी हेही लक्षात घ्या की हे सर्व विवाह त्या स्त्रियांच्या मर्जीने झाले होते, बळजबरीने नव्हे. आणि प्रत्येक पत्नीला तिचे हक्क बरोबरीने विभाजित करून देण्यात आले होते. सारांश हा की प्रेषित मोहम्मद यांचे विवाह न वैयक्तिक सुखासाठी होते, न राजगादी स्थापन करण्यासाठी होते, तर अल्लाहने त्यांना पृथ्वीवर इस्लामचा संदेश पोहोचवण्याची जी जबाबदारी दिली त्याचा प्रसार करण्यासाठी होते, जेणेकरून प्रलयाच्या दिवसापर्यंत जन्मणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे कल्याण हो. धन्यवाद.